भाजपचे अध्यक्ष मोहन भागवत यांचा अमेरिका दौरा दृष्टिक्षेपात आहे. असं असताना अमेरिकेच्या महापौरांनी मंडालींनी RSS प्रमुखांच्या दौऱ्याला विरोध केलेला आहे, विरोध दर्शवलाय. त्यांचं म्हणणं आहे की हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्यामुळे हा थांबवता येणार नाही. खासगी कार्यक्रम असल्यामुळे कार्यक्रम होईल, पण दुहीचं राजकारण किंवा दुहीच्या सिद्धांतावर की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सरकारी संस्था नाही किंवा सरकारी उपक्रम नाही. त्यानंतर आता कोणी म्हणतात ती NGO आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण ती एक या देशातली एक जुनी संस्था आहे, संघटना आहे, त्यांची एक आहे. या देशात भारतात जशी लोकशाही आहे तशी अमेरिकेत सुद्धा एक मजबूत लोकशाही आहे. अमेरिकेमध्ये अद्यापही भारतात जरी नसलं तरी अमेरिकेतलं विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अद्याप कायम आहे. आणि विविध देशातले लोक, अनेक विचारांची लोक तिथे जाऊन आपल्या भूमिका मांडत असतात. अमेरिकेमध्ये मोठं व्यासपीठ आहे. सरसंघ मोहन भागवत ह्यांना तिथे जर कोणी निमंत्रित केला असेल आणि तो सरकारी कार्यक्रम नसेल, ट्रम्प तर बोलवणार नाही किंवा व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स बोलवणार नाही. म्हणजे तिकडले जे संघाचे लोक आहेत, त्यांची जी ओव्हरसीज ब्रँच आहे, त्यांनी निमंत्रित केला असेल तर मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये, जागतिक मध्ये सरसंघ भारतामधल्या हुकुमशाहीविषयी काय भूमिका मांडतात, या भारतामध्ये जे काय राजकारण सुरू आहे आणि ज्यात भारतीय जनता पक्षाचा उल्लेख वारंवार केला जातो. नरेंद्र मोदी यांनी या देशामध्ये जो संस्कृत दहशतवाद निर्माण केलेला आहे, त्या संदर्भात निदान परदेशात जाऊन तरी मोहनराव भागवतांनी आपली भूमिका मांडावी, अशी लोकशाही प्रेमी जगातल्या मंडळींची इच्छा आहे. आणि न्यूयॉर्कचे जे महापौर आहेत ते भारतीय वंशाचे आहेत, तर त्यांनी त्यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवलं पाहिजे, एवढंच मी सांगेन. पण मला असं वाटतं की मोहनतांनी हिंदूच्या परिस्थिती सध्या जी सुरू आहे, तरुणांचा उद्रेक, जंतर मंतरवरची बंडाळी, तरुणांवर झालेला पॅलेट गनचा हल्ला आणि ओव्हरऑल संपूर्ण देशामध्ये अनेक शहरामध्ये तरुणांचा सुरू विद्रोह, हे लोकशाहीसाठी महत्त्वाचं घडामोडी या देशामध्ये घडत आहेत. आणि अमेरिकेत मोहनराव भागवत या विषयावर बोलतील. भारतात जरी बोलले नाही तरी अमेरिकेत जाऊन ते बोलतील अशी मला अपेक्षा आहे. आणखी एक राष्ट्रीय राजकारणातला विषय आहे की NDA पासून दूर गेलेली, म्हणजेच भाजपपासून दूर गेलेली अकाली दल पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपबरोबर जाण्याच्या तयारीत दिसते आहे. नाही, ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे तो. भारतीय जनता पक्षाला पंजाबच्या निवडणुकीमध्ये कोणीतरी हवंय सहकारी. स्वबळावरती भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या 5 जागा मिळणार नाही, हे आपण मागच्या इलेक्शनला बघितलं. अकाली दलाच्या हे जर त्यांनी ठरवलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण अकाली दल जर भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार असेल तर अकाली दलाला त्याचा अजिबात फायदा होणार नाही. किंबहुना अकाली दलाची उरली सुरली पत आणि प्रतिष्ठा ती रसातळाला जाईल. आपण NDAतून का बाहेर पडलो, अकाली दल, अकाली दलाने केलं पाहिजे. पंजाब नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सुडाने वागले, चुकीच्या पद्धतीनं वागले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंजाबच्या ते चुकीचे वागले, म्हणून अकाली दल हे दूर गेले. म्हणजे सगळे प्रश्न मिटले का? नाही. महाराष्ट्राच्या संदर्भात विषय आहे. तुम्ही परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि रिक्षा चालकांचा विषय मांडला होता. काल परिवहन मंत्र्यांचं एक विधान आलेलं आहे, जे काही
तुमच्याकडून आरोप वजा टीका झाली होती की रॅपिडो सारख्या काही ज्या ऍप्स आहेत किंवा ज्या काही कंपन्या आहेत त्यांचे परिवहन मंत्र्यांशी काही व्यावसायिक संबंध. मी असं बोललो नाही. मी असं त्या पत्रामध्ये माझा असा कोणाचा उल्लेख आहे का? नाही. त्यावर पण परिवहन मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की असे जर काही पुरावे असतील तर ते संजय राऊत हे या महाराष्ट्रातले धर्मात्मा आहेत, बरं, आणि ते आता राज्याचे परिवहन मंत्री आहेत. नाशिक आणि इतर भागातल्या रिक्षा चालकांच्या संघटनांनी माझ्याकडे जी कागदपत्र सुपूर्द केली त्यात स्पष्ट दिसत आहे की सरकारमधल्या काही मंत्रिमंडळातल्या म्हणजे मंत्र्यांना रॅपिडोनं विविध मार्गाने उपकृत केलं आहे. त्यांची सार्वजनिक मंडळं, त्यांच्या दहीहंड्या यांना प्रायोजक म्हणून पैसे दिले. म्हणजे हा जो इंटरेस्ट आहे त्याला म्हणतात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. ठाण्यातली जी दहीहंडी परिवहन मंत्र्यांची असते वर्षानुवर्ष, त्याच्यामध्ये मला त्यांनी मुलांनी दाखवलं रिक्षा. ज्या रॅपिडो कंपनीला आमच्या छाताडावर बसवलेलं आहे त्यांनी परिवहन मंत्री दहीहंडी स्पॉन्सर दिलेली आहे, इतर काही मंत्र्यांना दिलेली आहे. आता हा जर मुद्दा समोर येत असेल तर परिवहन मंत्र्यांचं हे काम आहे की रिक्षा चालकांच्या आरोपांचं समाधान करणं. माझं नाही, मी हजारो रिक्षा चालकांचा प्रतिनिधी आहे. उद्यापासून मी रिक्षातून फिरेन पाहिजे. बरं, हे तुमचं काम आहे. तुम्ही आव्हान रिक्षा चालकांचे शिष्टमंडळ तुमच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागताय. ही आमच्या पोटावरती जे तुम्ही मारताय, लाट मारताय रॅपिडोच्या छत्राखाली, आमचं तुम्ही म्हणणं आहे का? परिवहन मंत्र्यांना रॅपिडो बरोबर बैठक घ्यायला वेळ आहे, पण मराठी रिक्षा चालक आहेत महाराष्ट्रातले, त्यांचं ऐकायला वेळ नाही. ह्याच्यावर बोला, आव्हानं देऊ नका. तुम्ही अडचणीत याल. याच रिक्षा चालकांचा विषय होता जो मराठी भाषा रिक्षा येण्यासंदर्भातला परिवहन मंत्र्यांनी जो नवा नियम किंवा एक नवं पाऊल उचललेला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आणखी 3 महिने त्यांना मुदत वाढवून द्या. हे मुख्यमंत्र्यांनी दिलेली नसून उत्तर प्रदेशच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी त्यांना त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत, त्यांचे पार्टी चीफ अमित शहा वगैरे, त्यांच्या सूचनेनुसार आता मुदत वाढवली जाते. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. योगी आदित्यनाथ किंवा अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या आदेशानं ते काम करत आहेत. मी ज्या रिक्षा चालकांचा प्रश्न मांडतो ते मराठीच आहेत ना. मराठी येण्याचा आणि मराठी रिक्षा चालकांची रोजीरोटी हिरावून घेण्याचा हे 2 वेगळे प्रश्न आहेत. मी मराठी रिक्षा चालकांची रोजीरोटी मिस्टर परिवहन मंत्री हिरावून घेत आहेत रॅपिडोच्या माध्यमातून, तो प्रश्न मांडतो आहे. दुसरा कोणताही प्रश्न मी मांडायला तयार नाही. आणि ह्या रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाला परिवहन मंत्री अद्याप का भेटत नाहीत? मी स्वतः वेळ मागितला आहे लोकप्रतिनिधी म्हणून. तुमचं आमचं काय भांडण असेल ते असेल राजकीय, पण मी लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून आपल्याकडे रिक्षा चालकांच्या वतीनं त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ मागतोय. आणि आपण अमित शहाना विचारल्याशिवाय मला वेळ देणार नाहीत. पक्षप्रमुख तुमचे दिल्लीत आहेत, तुम्ही अमित शहाना विचारणार की संजय राऊतांनी माझ्याकडे वेळ मागितलेला आहे, मी काय करू? तिथं म्हणतील त्यांना वेळ देऊ नका, पण मी त्यांच्याकडे वेळ मागत राहील. अमित शहा मंत्रिमंडळातून जातील तेव्हा बहुतेक ते मला वेळ देतील. काय हरकत नाही, त्यांचं स्वागत आहे. जर रिक्षा चालकांच्या किंवा मराठी बेरोजगारांच्या प्रश्नावरती त्यांनी माझ्याकडे आलं तर मी त्यांचं स्वागत करेन. त्यांनी मला वेळ दिला तर मी त्यांच्या कार्यालयात जाईल. याच्यामध्ये कोणत्या इगोचा प्रश्नच येत नाही. हजारो रिक्षा चालकांचा हा प्रश्न आहे.
त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, मराठी मुलांचा प्रश्न आहे. हा साहेब, आणखी एक विषय असा होता की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या आठवड्यापासून त्यांच्या मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तपासत आहेत. गेल्या आठवड्यात शिक्षण मंत्र्यांचं प्रगती पुस्तक त्यांनी तपासलं. जवळपास 4 तास त्यांनी आढावा घेतला बैठकीत. आता आरोग्य त्यांच्या स्वतःचं प्रगती पुस्तक कोण तपासणार? मुख्यमंत्री तपासतात. हा उपमुख्याध्यापक आहेत ना ते त्यांच्या गटाचे, त्यांचं कोण तपासणार? हे आधी उत्तर द्या. उपमुख्याध्यापकच जर नापास असतील कामामध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये, तर ते त्यांच्या मुलांचं काय तपासणार, विद्यार्थ्यांचं? संपूर्ण त्यांचं मंत्रिमंडळ नापास आहे. मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रातल्या सर्वच रस्त्यांवर जाऊन पाहणी करतायत. कसे खड्डे आहेत, त्याचा कसा उद्योगधंद्यांना त्रास होतोय, जनतेला त्रास होतो आहे, किती यातना होत आहेत. काल कोकणात होते आदित्य ठाकरे, आपण पाहिलं असेल. ही जबाबदारी कोणाची आहे? स्वतःचं प्रगती पुस्तक आधी उपमुख्यमंत्र्यांनी तपासायला पाहिजे आणि मग मंत्र्यांचं. मंत्री तर नापासच आहेत ना. मंत्री हे काय म्हणतात, पूर्वी एटीकेटीने पण पास होऊ शकत नाहीत. या लायकीचे मंत्री आहेत त्यांचे. तो बीजेपी के आरएसएस के मोहन भागवत है जो अमेरिका जा रहे हैं, उनको अप्रोच किया। देखिए, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक मोहनराव भागवत जी न्यूयॉर्क जा रहे हैं. उनको इनविटेशन है अमेरिका से. अमेरिका भी एक हिंदुस्तान की तरह एक लोकतांत्रिक देश है, डेमोक्रेटिक कंट्री है. मजबूत डेमोक्रेसी आज भी वहाँ है. वहाँ आज भी फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन को बहुत मान्यता है. चाहे हिंदुस्तान में नहीं है, ये सब खत्म हो गया. हिंदुस्तान में तानाशाही चल रही है. तो मुझे विश्वास है कि मोहनराव भागवत जी न्यूयॉर्क में जाकर हिंदुस्तान में जो तानाशाही चल रही है, हिंदुस्तान में फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, सभी बातों पर देश के अपोजिशन, उनके ऊपर जो हमले हो रहे हैं, उस बारे में अंतर्राष्ट्रीय मंच पर जाकर बात करेंगे, ऐसा मुझे विश्वास है. देश में जंतर मंतर पर, देश की राजधानी में युवाओं के ऊपर जिस प्रकार से पैलेट गन चलाए गए, वो भी एक मुद्दा अंतर्राष्ट्रीय स्तर पर चर्चा में है. टीयर गैस चलाई बच्चों के ऊपर, अमानवीय तरीके से. हाँ, लाठियों को किले मारकर मार दिया. छोटी छोटी बच्चियां थी, उनके साथ बहुत ही अश्लील हरकतें की गई पुलिस ऑफिसर की तरफ से. ये सभी मुद्दों पर अगर न्यूयॉर्क में जाकर मिस्टर भागवत, आरएसएस चीफ, बात करेंगे, अपनी बात रखेंगे, तो पूरा विश्व उनकी बात सुनेगा. लोकतंत्र में सभी को बात करने का अधिकार है और न्यूयॉर्क के मेयर साहब ने देखिए ये बात समझनी चाहिए. आप प्रेस कॉन्फ्रेंस में सवाल पूछिए भागवत साहब को देश के बारे में, ये देश में क्या चल रहा है. ये तानाशाही जो देश में चल रही है 2 नेताओं की, उसके लिए जिम्मेदार कौन है? आरएसएस है. इस प्रकार के सवाल अगर अमेरिका में उठते हैं और भागवत जी से वहाँ के पत्रकारों को सवाल पूछने के लिए एनकरेज करते हैं, तो बहुत बड़ा काम हिंदुस्तान के लोकतंत्र के लिए हो जाएगा. धन्यवाद. राव साहब, वो इन दिनों मुंबई में ऑटो रिक्शा चालकों को मराठी आनी चाहिए, ये मुद्दा खास चर्चा में है. परिवहन मंत्री इसके लिए बहुत इनिशिएटिव ले रहे हैं, लेकिन बात ऐसी है, ये मुदत बढ़ा के, ये अमित शाह का आदेश है या मोदी जी का आदेश है? जो यूपी का इलेक्शन है ना, तो जो परिवहन मंत्री के पार्टी के चीफ कौन है? अमित शाह है. दिल्ली में बैठते, चुनाव लड़ना है यूपी में, तो 3-3 महीने की मुदत देते हैं. लेकिन भाई, हम ये कहते हैं कि उत्तर प्रदेश में जो रिक्शा चलाता है उसको हिंदी आनी चाहिए. अगर वो कन्नड़ में बात करेगा तो कैसा चलेगा? पंजाबी में बात करेगा तो कैसा चलेगा? वहाँ हिंदी आनी चाहिए. बंगाल में रिक्शा चलाता है कोई, उनको बंगाली आनी चाहिए. आंध्र में अगर कोई रिक्शा चलाता है उनको तेलुगु आनी चाहिए. ये मुद्दा है. लेकिन बार बार हमारे ट्रांसपोर्ट मिनिस्टर पीछे हट रही है. दिल्ली से संदेश आता है तो पीछे हटो.
ये कोई भाषा का विवाद नहीं है, ये कोई प्रांतों का विवाद नहीं है, ये समझना चाहिए। कुछ दिनों से मैं एक मुद्दा उठा रहा हूँ, यहाँ रैपिडो बाइक टैक्सी ला रहे हैं परिवहन मंत्री, और उसका सीधा दुष्परिणाम हो रहा है यहाँ के रिक्शा वाले जो है मराठी, उनके ऊपर, उनकी रोजी रोटी लोग छीन रहे हैं। लेकिन उनके तरफ उनका ध्यान नहीं है ना, परिवहन मंत्री का, ट्रांसपोर्ट मिनिस्टर का। मैं खुद एक सांसद उनसे बार बार मांग कर रहा हूँ, ये जो रिक्शा चालक है, रिक्शा चलाने वाले लोगों को डेलीगेशन है, आप उनको टाइम दीजिए, उनकी बात सुनिए, उनके साथ मैं भी आने को तैयार हूँ। लेकिन ट्रांसपोर्ट मिनिस्टर को ये गरीब रिक्शा वालों के लिए टाइम नहीं है, राजनीति करने के लिए पूरा टाइम है।